आणि यानंतर बातमी परभणीमधनं आहे। परभणीमध्ये आज मतदान होत होतं महानगरपालिकेसाठी आणि इथे काही हाणामारीच्या घटनाही 2 ठिकाणी घडलेल्या आहेत। काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे उमेदवार एकमेकांना भिडले। विशाल माने आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। विशाल, परभणीमध्ये नेमकं आज काय चित्र पाहायला मिळालंय? ज्ञानदा, परभणी महापालिकेच्या ज्या निवडणुका होत होत्या त्यामधील प्रभाग क्रमांक 2 मध्ये घटना झालेली आहे। ज्या ठिकाणी काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आणि उमेदवार समोरासमोर आले आणि त्यामधून त्यांनी एकमेकाला मारहाण केलेली आहे। ज्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार रईस खान हे जखमी झालेले आहेत आणि त्यांना काँग्रेसचे उमेदवार रईस खान हे जखमी झालेले आहेत आणि त्यांना परभणीच्या शासकीय रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेलं आहे। तर शहरात अशीच एक दुसरी घटना झालेली आहे ज्यामध्ये प्रभाग 11 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसचे कार्यकर्ते आपसात भिडले, पण ती किरकोळ घटना होती। त्यामध्ये मोठ्या प्रमाणात कोणी जखमी वगैरे झालेली नाहीये। ज्ञानदा, विशाल, धन्यवाद सगळ्या माहितीबद्दल।